भातपोळी गावाला पूर्ण चढून शाईनी साधारा शाही अंगात पोळ्याला घात पोळ्याला घात पोळ्याला वैकुंठ भूमीवरी प्रवरीच्या देवी असे देवगणी दत्त मंदिर यावे पाहण्या दत्त मंदिर यावे पाहण्या भास्करगिरी आशीर्वादा भास्करगिरी आशीर्वादा शैर कल्याण पोळ गाणार होय शैर कल्याण पोळ गाणार होय शैर कल्याण पोळ गाणार होय धन्य धन्य शिवाजी महाराज अवतरले विनोद शिवनेरी वरती जाऊ माता पाय हलविणार जाऊ माता पाय हलविणार महाराष्ट्राचा उद्धार करणार होय महाराष्ट्राचा उद्धार करणार होय महाराष्ट्राचा उद्धार करणार होय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राची अवस्था काही दिवसात स्त्रियांच्यावरती अत्याचार होत होता तो दिशाईने झाला शेतकऱ्याला न्याय नव्हता जिजाबाईचं लग्न झालं जिजाबाई सासरी आल्या आणि महाराष्ट्राची अवस्था जिजाबाईला पाहिली माझी माता हिंदू धर्माला जिजाबाई कोणती आंबेला एक बाळ द्यावा देवाला दैत्याचा नाश करणारा तिने समोर पदर पसरला आई भवानी भावनव झाला भावनव झाला साहेबाला प्रसाद दिला हॅलो हॅलो कधी ठेवा हॅलो बस जगदंबेनं प्रसाद दिला आणि महासाहेबाला डोहाळे लागले डोहाळे लागले जिराला सांगती शाही राजाला शाही राजाला शहाजीराजे जवळ आले बायकोला विचारलं राणी साहेबा डोहाळे लागले काही खावंसं वाटतंय का डोहाळे लागले की महिला मंडळाला काही काही गोष्टी खाव्याशा वाटतात कोणाला दही आवडतं कोणाला तूप आवडतं कोणाला शिरा आवडतो कोणाला लाडू आवडतात कोणाला कवठ आवडतं कोणाला चिंच आवडते काही काही खडे मातीच खातात आम्हाला डोहाळे लागले अरे माती आणि खडे खाणं महासाहेबांना डोहाळे नव्हते महासाहेबांचे डोहाळे काय आहे शहाजी राजाला काय म्हणाल्या तुमचा पोशाख हवा आम्हाला पोशाख राजानं दिला कमरेला शेला बांधिला केले टोप घातला डोक्याला खबर झालं शब्द वाटायला शब्द म्हणायला राजे मला असं वाटतं मी घोड्यावर बसावं सह्याद्रीच्या काळ्या कपाळात घोड्यावरती दौडावं आणि पोटातल्या बाळाला म्हणावं बाळा माझ्यावर रागू नकोस तू गर्भात असताना मी घोड्यावर का बसते उद्या तुझा जन्म झाला तुला असंच घोड्यावरती बसून रयतेचं काम करायचंय बाळा तुझा सराव व्हावा म्हणून तू पोटात असताना मी घोड्यावर बसते बाळा माझ्यावर रागू नकोस
हे मासाहेबांचे गर्भसंस्कार. 9 महिने 9 दिवसाचा काळ झाला. जिजाबाई मुक्कामाला गेल्या शिवनेरी गडावर. रात्रीची वेळ मासाहेबांच्या पोटात दुखायला लागलं. एक एक क्षण जवळ येत होता. जिजाबाई तळमळ करत होत्या. रात्र गेली, दिवस उगवला आणि किल्ल्यातून एक बाई पळत आली. अहो, ऐकलं का? काय झालं? मासाहेब प्रसूत झाल्या. मुलगा झाला, मुलगा. एकेकाळी सह्याद्री हसला.